तिला समजायले तिचा आत्मा त्याला लागलेला आहे, त्या स्त्रीला. अशी एक बाई तिथं होती. हा, आणि ती कुबडी असून आणि तिला अगदी उभे राहत नव्हते. आणि येशून तिला पाहिलं आणि येशून तिला जवळ बोलवलं आणि तिला म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळामध्ये देवाची मंदिर जसं आपण इथे असं नव्हतं, चढावर असायचं, वरती असायचं. 18 वर्ष ती स्त्री, हे बघा, कधीच आणि कधी सांगतोय का, कोणताही शारीरिक आजार पुरुषासाठी इतका काय म्हणतात त्याला, अवघड नसते, पण स्त्रियांसाठी शारीरिक आजार खूप अडचणीची गोष्ट असते. एक स्त्री आहे, 18 वर्षाची आहे ती. समजा तिचं वय जर आपण 50 धरू, बरोबर आहे, 50 जर तिचं वय धरलं, त्यातनं 18 काढलं किती होते? किती? 32. 32 वर्षाचं असताना तिला ते आजार सुरू झालाय. 32 वर्ष म्हणजे अजून यंग आहे. हालेलुया. 32 वर्ष म्हणजे अजून यंग आहे. मी उदाहरण देत आहे फक्त. तरुणपणामध्ये, भर तरुणपणामध्ये तिला ते कुबड यायला सुरू झाले. आणि बायबल सांगते 18 वर्ष ती परमेश्वराच्या मंदिरात चालल्या. तुम्हाला काय वाटते, कधी 18 वर्षामध्ये एकही आत्मा, एकही व्यक्ती तिला परमेश्वराविषयी काय बोलला नसेल? हालेलुया. तुम्हाला काय वाटते, 18 वर्षामध्ये कधी आरशामध्ये बघून तिला स्वतःविषयी राग आला नसेल की काय मी 18 वर्ष कराले? तुम्हाला काय वाटते, 18 वर्ष कधी आणि कधी तिच्या घरातल्या किंवा तिच्या समाजाने तिला दोष दिला नसेल? योबाच्या पत्नीसारखे लोक क्षणाक्षणाला जगामध्ये भरून पडलेले आहेत, जे लोक देवाविषयी कमी आणि देवानं काही नाही केले दाखवण्यासाठी बसलेले आहेत. 18 वर्ष. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, जर आपल्याला 2 महिने जर मणक्याचा त्रास झाला ना, समजायले आपलं बसायचं उठायचं अवघड होते. 18 वर्ष ती स्त्री तरुण वयाच्या असल्यापासून, समजायले, मी म्हणत म्हातारपणात एक ठीक आहे, पण तरुण अर्ध निम्म तिचं तरुण पण त्या आजारामुळे वाया गेलं, व्यर्थ गेलं. आणि तरी पण ती कुबड घेऊन वर पर्यंतवर चढून जाते देवाच्या मंदिरामध्ये. कशासाठी? आराधनेसाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिला कधी प्रश्न आला नसेल का, मी एवढा त्याग करायलोय देवासाठी, माझा सेल्फ रिस्पेक्ट त्यागून, लोक मला बोलतेला त्यागून मी 18 वर्ष जाऊन तिथे आराधना करायलोय. लोकांनी कधी बोट केलं नसेल? हालेलुया. मनुष्याची जात अशी आहे की जी एक क्षण सोडते तुमच्याकडे बोट करायला, एक क्षण नाही, 1 इंच पण नाही सोडत. हालेलुया. चर्चमध्ये असो, चर्चच्या बाहेर असो, हे गुणधर्म आहे मनुष्याच्या अंगातला. हालेलुया. 18 वर्ष ती चालल्या. कधी तर बसून विचार करा की 18 वर्ष एक स्त्री नित्य नेमानं प्रामाणिक परमेश्वराच्या आराधनेसाठी वरती चाललेले आहे. तिच्या मनामध्ये किंवा तिच्या समाजामध्ये किंवा तिच्या घरामध्ये कधी आणि कधी कोण तिला टोकलं नसल, कोण तिला खाली पाडून बोललं नसल. मला सांगा, हे बघा, काय कारण आहे त्या स्त्रीकडं पवित्र जीवन जगण्याचं? हालेलुया. साहित्य सांगा, विचार ऐकत आहे का? समजा रे, 18 वर्ष ती कुबडी आहे ना, देव त्यासाठी काय करत नाहीये. मला सांगा, काय कारण आहे त्या स्त्रीकडे पवित्र जीवन जगण्याचं? काय कारण आहे त्या स्त्रीकडे चर्चला जाण्याचं? काय कारण आहे त्या स्त्रीकडे समजायले मंदिरात जाऊन रविवारी बसण्याचं? काय कारण आहे तिच्याकडं? काहीच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परत सांगतोय का, काय कारण आहे तिच्याकडं देवाची मनापासून आराधना करण्याचं? कारण तिचं कुबड 18 वर्ष आहे. माझा खुबा देव बरा गरम झालाय, मी पास्टर म्हणतात उडी मारून आराधना करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिच्याकडे एकही कारण नव्हतं, पण तरी पण ती रोज शब्दात दिवशी देवाच्या मंदिरात जायची. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, काही अडचण परमेश्वर यासाठी ठेवलाय आपल्या जीवनामध्ये की देव योग्य वेळी त्या अडचणीत असं तुम्हाला बाहेर काढल की ती गोष्ट फक्त तुमच्या घरापुरतं नाही राहणार, तुमच्या समाजापुरतं नाही राहणार, तुमच्या शहरात कळल की अरे हे व्यक्ती असा होता, इतक्या अडचण, इतक्या अडचण, इतक्या अडचण, आणि परमेश्वराला असं बाहेर काढला. मला सांगा, हालेलुया, एक प्रश्न मी तुम्हाला करत आहे. तिला 18 वर्ष कुबड आहे,
जर पहिल्या वर्षी देवाने तिला बरं केलं असतं, देव वाईट कधीच नाही, देव वाईट कधीच नाही. तुमच्याशी जुडलेले पुष्कळ लोक आहेत ज्यांचं तारण तुमच्याद्वारे परमेश्वर करणार, आणि त्यासाठी पुष्कळ वेळा समजायला आपल्याला थोडं जे काय म्हणतात त्याला जड विड आहे ते उचलायला लागतं, परंतु आपला नाश परमेश्वर नाही करत. जर पहिल्या वर्षीचा कुबड परमेश्वर बरं केला असता तर ती चर्चा झाली असती, तिचं नाव बायबलमध्ये आलं असतं, आज तिची साक्ष ऐकल्यावर तुम्ही मी उत्तेजित होऊ शकलो असतो, आपल्यामध्ये विश्वास वाढला असता, कदाचित नाही. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. सांगा 18 वर्ष, अनेकदा सांगा 18 वर्ष, 18 वर्ष विश्वासू राहिली. तुम्ही किती वर्ष विश्वास आहे? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मत्ते 5:11 काढा. मत्ते 5:11. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. पहिले पेत्र 4:14. पहिले पेत्र 4:14. फर्स्ट पीटर चॅप्टर नंबर 4 वर्स नंबर 14. जर ख्रिस्ताच्या नावाकरिता तुमची निंदा होत आहे तर तुम्ही आशीर्वादित आहात, कारण गौरवाचा व देवाचा आत्मा तुम्हावर राहिला आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. गौरवाचा देवाचा आत्मा आपल्यावर आहे. बघा, आपण कोणाचं शिवीगाळ करलोय, कोण जर आपल्या शिवीगाळ करले ती निंदा नाही, परंतु तुम्ही चर्चला येत आहे, तुम्ही विश्वासू राहत आहे, तुमची अडचण बत्तर व्हायला, तरी पण तुम्ही म्हणता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि हे ऐकून जे जगातले लोक तुम्हाला द्वेष देतात, बायबल सांगते की जर माझ्या नावामुळं, माझ्या विश्वास ठेवल्यामुळं, माझी प्रार्थना केल्यामुळं, माझं वचन वाचल्यामुळं, माझ्या सेवकावर विश्वास ठेवून तुम्ही उपवास करताय आणि लोक तुम्हाला नाव देतात, तुम्ही आशीर्वादित आहे, तुम्ही आशीर्वादाचं पात्र आहे, तुम्ही आशीर्वादाचं पात्र आहे, तुम्ही गौरवाचं पात्र आहे. का? त्याचं कारण आहे. हे बघा, परमेश्वर कधीच आणि कधीच फुकटमध्ये तुमच्याकडनं माझ्याकडनं काय घेत नाही, कधीच नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही बायबल नित्यनेमानं वाचला आणि बायबलमधली काय अशी वचनं जर ती तुमच्या लक्षात राहिलीत की नाही, कोण कितीही नकारात्मक तुम्हाला सांगू दे, तुमच्या मनामध्ये एक किंच पण नकारात्मक आत्मा काम नाही करणार. कारण काही वचनं अशी आहेत जे आपल्याला एकदम असं प्रोटेक्टेड ठेवतात, असं संरक्षित ठेवतात. हालेलुया. काय सांगते की जर माझ्या नावासाठी तुमचा अपमान व्हायलाय, जर माझ्या नावासाठी तुमचा छळ व्हायला, देवाला धन्यवाद. मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं ना, शत्रू पुढं परमेश्वर मला ताट वाढतोय. जर ताट पाहिजे समजायला, जर प्याला भरून व्हायला पाहिजे, देवाला धन्यवाद आहे. जितके शत्रू आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायचे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं ना, देवाला सांग, देवा माझे शत्रू वाढव. जितके माझे शत्रू वाढणार आहे समजाले, तितके माझं ताट अजून सजणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी, मज्जा कधी आहे? ज्यावेळी सगळे आपलेच आहेत त्यावेळी काय मज्जा चमत्काराची, पण ज्यावेळी सगळे वाट बघायला ते पडणार आहे. समजाले? हालेलुया. मज्जा कधी आहे? ज्यावेळी सगळे म्हणतात पडणार आहे. मज्जा कधी आहे? ते सगळे म्हणतात हे सपले, आणि त्यावेळी अचानक परमेश्वर काहीतरी चमत्कार करतोय, आणि त्या सगळ्यांच्या समजायचे कुवतेपेक्षा, सगळ्यांच्या लायकीपेक्षा, सगळ्यांच्या पोचपेक्षा वरती आपल्याला बसवते, त्यावेळी बघायला मज्जा असते. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. म्हणून दावीद म्हणते, शत्रू समोर शत्रू असायला पाहिजे. देवाला धन्यवाद द्यायचं त्या गोष्टीबद्दल. जितके जास्त आहे तितकं मोठं ताट माझ्यासमोर. हालेलुया. नॉनव्हेज खावा किंवा व्हेज खावा, समजायले, जितके जास्त शत्रू तसे एक एक आयटम परमेश्वर वाढवते. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद द्यायचं ज्यावेळी लोक आपला विरोध करल्यात, लोक आपल्याला प्रत्येक कारण द्यायला लागल्यात की का आपण देवाची आराधना नाही करायला पाहिजे. त्या देवाला धन्यवाद द्यायचं आणि अजून जोराने परमेश्वराची आराधना करायची. कारण आहे प्रियानो. एक वचन आपण काढूया, मत्ते 19 अध्याय काढा. आणि मत्ते 19 अध्याय, तिथंच ज्यावेळी पेत्रानं प्रश्न केला, आपण सुरुवातीला होतो तिथंच, मत्ते 19 अध्याय आणि 29 वचन वाचा. परमेश्वर काय सांगतोय? आणि ज्या, हे बघा, तुम्ही मी, ज्या प्रत्येकाने घरे किंवा भाऊ किंवा बहीण
किंवा बाप किंवा आई किंवा आई किंवा लेकरे कुणी किंवा लेकरे किंवा शेते किंवा शेती माझ्या नावाकरिता सोडली, माझ्या नावाकरता सोडली, त्याला पुष्कळ पट मिळेल. त्याला किती पट मिळेल? एक दो. परमेश्वर आकडा देऊन आपल्याला सीमित नाही केला. आकडा दिला असा सीमित झाला असतं. बायबल पुष्कळ पट. हा पुढे वाचा. हा व सर्व कालचे जीवन हे बघा, ते पुष्कळ पट मिळेल, परंतु जे भाऊ आई बाप घर गाडी बंगला देऊ शकत नाही, जे सर्व कालचं जीवन आहे, बायबल सांगते की तुम्ही सोडला ते पण मी देणार, परंतु जे कोण देऊ शकत नाही ते सर्व काल जीवन जे फक्त माझ्या अधिकारामध्ये आहे, ते पण मी तुम्हाला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, जे आपण देवासाठी त्याग करत आहे, हे आपला घाट्याचा सौदा आहे, घाट्याचा व्यवहार आहे का आपल्या प्रॉफिटचा व्यवहार आहे? हालेलुया. कशाचा व्यवहार आहे? घाट्याचा आहे. तिथं देव काय शब्द वापरते बघा, ज्यांनी माझ्यासाठी शेते. शेते म्हणजे एक नसते ना, अनेक असते. आता मला वाटत नाही आपण अनेक सोडले शेते. इथे 1 गुंठा जागा मिळेल, मी देवासाठी उपडे पडून प्रार्थना करतोय. 10 गुंठी जागा मिळेल तर मी देवाला उपडे पडून प्रार्थना करतोय. आणि देवा मी शेते कसं काय सोडणार आहे? पण देवाचा विश्वास बघा, देव आपल्या लेकराकडे कसं बघतोय बघा. देव पितराकडे बघताना कसं बघितला, देव तुमच्या मागे बघताना कसं बघितला. देवाचा विश्वास तुमच्या माझ्याविषयी काय आहे बघा. देव म्हटला की तुम्ही इतकं आशीर्वादित लोक आहे, समजायले तुम्ही इतके सामर्थ्यशाली लोक आहे, किंवा देव तुमच्याकडे कसं बघतोय की तुम्ही देवासाठी शेते सोडू शकताय. याचा अर्थ शेते सोडायचं जर पहिलं तितकं आपल्याकडे असायला पाहिजे. याचा अर्थ परमेश्वर पहिलं तितकं देतोय आपल्याला. हालेलुया. परमेश्वर तितकं देतोय. देव काय म्हटला की जितकं सोडले, आता हे मिस करू नका, हे लक्ष नाही का, जितकं सोडले, समजायले देव काय म्हटला? 1 पटीनं देणार म्हटला का? तिथं 2 पटीनं देणार म्हटला का? 3 पटीनं देणार म्हटला का? 4 पटी नाही. जर देवाला आकडा दिला असता तर सीमित झालो असतो आपण. आपला परमेश्वर असीमित परमेश्वर आहे. हालेलुया. आपला परमेश्वर असीमित परमेश्वर आहे. तो कधीच तुम्हाला मला सीमा लावत नाही. बायबल सांगते पुष्कळ. हालेलुया. सायचल तो सांगा पुष्कळ, पुष्कळ, पुष्कळ. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ किती असते ते आपण मोजू शकत नाही. पुष्कळ किती असते तर तर्क आपण लावू शकत नाही. पुष्कळ किती असते त्याला पेपर आपण लिहू शकत नाही. हालेलुया. मत्ते 10 अध्याय 22 वचन. 2 मिनिटात मी संपवणार आहे. मत्ते 10 अध्याय 22 वचन. आणि माझ्या नावामुळे हा, आता आपण शेवटकडे आलो. हा, आणि माझ्या नावामुळे सर्व लोक लोक तुमचा द्वेष करतील. हा, हे ठरलेलं आहे. समजायला ज्यावेळी तुम्ही प्रकाशाकडे येताय, सैतान अंधाराचे लोक पाठवते, ते तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करतात, तुम्हाला प्रकाशातून परत अंधारात ओढायचा प्रयत्न करतात. हे ठरलंय की द्वेष करणार, हे ठरलंय की त्रास देणार, हे ठरलेलं आहे. परंतु परंतु जो शेवटपर्यंत टिकतोय तोच तारला जाईल. कोण तारला जाईल? हालेलुया. बघा, शद्रक, मेशक, अबेदनोगो हे आपण देवाला धन्यवाद देतोय की अग्नीत परमेश्वरांच्या बरोबर होता. पण कधी परमेश्वरांच्या बरोबर अग्नीत उतरला? ज्यावेळी शेवटपर्यंत थांबले. दानियल आपण देवाला धन्यवाद देतोय की दानियल गुफेत गेला, परमेश्वर सिंह तोंड बंद केला. कधी तोंड बंद केला परमेश्वर? जे दानियल म्हटला की देव माझा परमेश्वर आहे त्यावेळी नाही. दानियल दरवाजासमोर गेला त्यावेळी नाही. जे दानियल गुफेत गेला आणि शेवटपर्यंत त्यानं देवाला सोडलं नाही, त्यावेळी परमेश्वर काय केला? तोंड बंद केला. बायबल सांगते की माझ्या नावावर द्वेष करतील, पण जर तुम्ही शेवटपर्यंत थांबताय, हालेलुया, जर तुम्ही शेवटपर्यंत थांबताय, तुम्ही तारलं जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे बघा, तुम्ही एक आजार घेऊन देवाकडे येताय आणि पुष्कळ दिवस झाले ते आजार घेऊन तुम्ही आलाय, आणि सैतान असे लोक पाठवते जे लोक तुम्हाला देवापासून दूर जायला प्रवृत्त करत आहेत त्या आजाराचं सांगून की बघ अजून बरं नाही, बघ अजून बरं नाही. बायबल सांगते जर तू शेवटपर्यंत थांबलास तर सार्वकालिक जीवन तर मी दिलंच आहे, ते तुझंच आहे. परंतु या पृथ्वीवर पण ज्या आजारामुळे तुझा अपमान व्हायलाय, बायबल सांगते त्या आजारामुळे लोक आपलं महिमा करतील. हालेलुया. का माहितीये? कारण काय बायबल सांगते ज्या अपमानात पेरलं जाते, काय सांगितले देवाचं वचन? जे अपमानामध्ये पेरलं जाते, अपमानामध्ये जे काय पेरलंय, परमेश्वर ताकद ठेवतोय, परमेश्वर आवेश ठेवतोय. बायबल सांगते देव त्याला सन्मानामध्ये उभं करतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
पेत्र म्हटला की देवा काय मिळणार म्हटला. त्याला वाटलं की देव कदाचित वरती, अजून पण देव त्याला म्हटला की 12 सिंहासनावर तुम्ही बसणार, पण त्याविषयी मला आज बोलायचं नव्हतं. ते म्हटला काय मिळणार. त्याला वाटलं की देव हे काय मरल उठल निघून जाईल आपला काय. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणा देव विश्वास आहे. साईडच्या सांगा देव विश्वास आहे. हालेलुया. कधीच असे लोक आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायचं नाही जे लोक देवाविषयी आपल्या मनामध्ये राग टाकतील, जे लोक देवाविषयी आपल्या मनामध्ये शंका टाकतील, जे लोक आपल्या मनामध्ये देवाविषयी अविश्वास निर्माण करतील. काल का परवा आम्ही सांगलीमध्ये तिथं आपलं चर्च झालं, बरोबर आहे. आपण ओपनिंग केलं. देवाला धन्यवाद त्या गोष्टीसाठी. ज्या लोकांनी त्यासाठी ज्या लोकांना देवाने प्रेरणा केली आणि ज्याने त्यासाठी मदत केली त्या प्रत्येक लोकांना देव आशीर्वादित करू. आणि आम्ही तिथं बसलो होतो आणि बसताना मी आणि पप्पा बोलत होतो. मला म्हटले एक वेळ होती म्हटले या गल्लीमध्ये म्हटले दिवसभर मी फिरलो 1 रुपयाच्या चहासाठी. हालेलुया. मी दिवसभर फिरालतो म्हटले, कोण तर मला 1 रुपया दिला मी चहा पिणार म्हटले, कारण का त्यावेळी माझ्या अडचणी दिवस होते म्हटले. मला कोण 1 रुपया दिला नाही म्हटले. पण म्हटले आज म्हटले इतकं सुंदर हॉल परमेश्वर उभा केलाय म्हटले, मला माहिती आहे म्हटले देव परिस्थिती बदलतो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. समजाले 1 रुपया मिळणं कठीण आहे काय? नाही. ते म्हटले मी दिवसभर फिरालतो म्हटले 1 रुपया चहा मला प्यायचा होता. मी काय लोकांच्या घरात प्रार्थनेला गेलो या अपेक्षाने की चहा देतील, पण म्हटले त्या दिवशी मला कुठंच चहा नाही मिळाला म्हटले, 1 रुपया नाही मिळाला. हालेलुया. जे शेवटपर्यंत थांबतोय, देवाचं वचन आहे. देव काय म्हटला, जे शेवटपर्यंत थांबतील. तुम्हाला माहिती आहे त्या एरियामध्ये एक वेळ अशी होती की लोकांनी थांबून पप्पाचा अपमान केला की तुझा देव तुला दाढीला पैसे देऊ शकत नाही, आम्ही देतो. समजाले. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. चौकामध्ये थांबून. परंतु बायबल सांगते जे लोक देवासाठी अपमान सहन करतात आणि देवाबरोबर उभं राहतात ते तारले जातील. हालेलुया. ते तारले जातील. ज्या व्यक्तीनं अपमान केला, मी तुम्हाला साक्ष म्हणून सांगते, ज्या व्यक्तीनं अपमान केला एक दिवस ते व्यक्ती भेटला. ते म्हटला दादा घरला आहे म्हटला, का असं माझी अडचण आहे, माझी प्रार्थना करा म्हटलं. हालेलुया. त्याची अडचण मी म्हटलं ना, अन्यायी कमवायला खाली उतरण्यासाठी, न्याय गमवायला जाण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. देवासाठी त्याग आपला व्यर्थ जात नाही प्रियानो. देवासाठी त्याग आपला कधी व्यर्थ जात नाही. मी शेवट करतो. योग 42 अध्याय, योग 42 अध्याय 11 पासून 15 पर्यंत वाचा. मी शेवट करतो. बारोजंकलिया सारू शांथेरिया खाप्रबा ला उम्रवे शिजाला ह शक्रमांडोलो बोश. 11 ते 15 शेवट आहे. तेव्हा त्याचे योबाचे सर्व भाऊ व त्याच्या सर्व बहिणी व जे सर्व पूर्वी त्याच्या ओळखीचे होते तेही त्याच्याकडे आले आणि त्याच्या घरात त्याच्याबरोबर जेवले. आणि जे अरिष्ट परमेश्वराने त्याच्यावर आणले होते त्या सर्वाविषयी त्यांनी त्याच्याकरिता शोक केला व त्याचे सांत्वन केले. आणि आता इथनं लक्ष द्या. आणि प्रत्येकाने त्याला 1 रुपये म्हणा, 1 रुपये. हालेलुया, हालेलुया. अन्याय कमवत आहे कोणासाठी? न्यायीला देण्यासाठी. हालेलुया. हे त्यांच्याकडे कर्ज नाही काढला, लक्ष देऊ नये का, त्यांना त्यांच्याकडे कर्ज नाही मागितलं. बायबल सांगते परमेश्वर त्यांना पाठवला. त्यांनी त्यांच्या घरात कमवल्यात, त्यांनी त्यांच्या लेकरा बाळासाठी कमवल्यात. पण प्रत्येक जण येऊन लांब दूर कुठे आहे सगळेजण त्याच्याकडे आले, त्याच्या घरात खायलात. आणि काय करलं? जाताना त्याला 1 रुपये, 1 रुपये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अन्याय कोणासाठी कमवायलाय? तुमच्या मायाच्या सारख्या न्यायी लोकांसाठी कमवायलाय. मी हे वचन शेवटला का घेतलं माहिती आहे? जी सुरुवात मी वचनाची केली की आम्हाला काय मिळेल. समजायले? जसं योबानं सण केलं तसं तुम्ही आणि मी सण करत आहे. पण योबाचा शेवट बघा. आणि मी तुम्हाला सांगतोय का, योग परमेश्वराचा नोकर होता, योग परमेश्वराचा दास होता, तुम्ही आणि मी लेकर आहे. जसा योबाचा शेवट झाला त्यापेक्षा किती गौरवशाली आपला शेवट असतो. हालेलुया. आपण देवाची लेकर आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजलं? नाही समजलं. योग दास आहे. पुढे वाचू आपण, 1 मिनिटात पुढे वाचणार आहे. पण लक्षात ठेवा, एक दास
जर त्या मालकाला धरून थांबतोय आणि मालक आनंद देऊन त्यासाठी इतकं केलंय, तर तुम्ही आणि मी लेकर आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही आणि मी लेकर आहे. तुमचा आणि माझं गौरव, तुमची आणि माझी महिमा योभेपेक्षा मोठी आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा, पुढे वाचा. आणि प्रत्येकाने त्याला एक सोन्याची अंगठी दिली. हालेलुया. हालेलुया. कुणासाठी कमवले? योब अडचणीत जात असताना करायचे, त्यांच्या घरात खात पित होते. बाईतून जे तिथं आले योबाकडे, समजा योबाचा भाव असेल, जे अडचणीत निघून गेला, त्याच्या घरामध्ये सुखी असेल, त्याची बायको म्हटली असेल, वय मला ते सोन्याचं घ्यायचं आहे, मग ते म्हटलं असं जा सोनं घेऊन ये जा. पण त्याला माहित नाही की त्याच्या बायकोसाठी सोनं नाही खरेदी करायला. त्याला वाटलं असेल की मला अंगठी खरेदी करायची आहे, मग तो गेला असेल, योब अडचणीत आहे, तो जर अंगठी खरेदी करायला आहे, त्याला वाटलं ही अंगठी मी घालणार आहे, पण त्याला माहित नाही अंगठी तो स्वतःसाठी खरेदी करायला बरोबर आहे, पण ती त्याच्यासाठी नाही आहे. त्याचा उपभोग तो घेऊ शकणार नाही. पहिला काय दिलं? 1 रुपये, आणि आता काय दिलं? 1-1. हालेलुया. त्यावेळी गोतावळा लय मोठा होता, 4-5 नाही, समजायले 500-600 असायचे त्यावेळी. प्रत्येक जण 1-1 रुपये देऊन चाललाय. हालेलुया. प्रत्येक जण 1-1 सोन्याची अंगठी देऊन चाललाय. पुढे वाचा. त्याप्रमाणे परमेश्वराने योबाची शेवटली स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा, हे बघा, तुम्ही ख्रिस्तामध्ये आला, काही गोष्टीमुळे तुम्हाला वचन समज, तुम्ही देवाकडे आला, आणि देवाकडे आल्यानंतर मधल्या काळात आपली अवस्था जरा खराब झाली, तर लक्षात ठेवायचं, देवाला सोडायचं नाही. ज्या स्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सापडला, समजायले, त्या स्थितीपेक्षा कितीतर बेटर आपली लाईफ, आपण ज्यावेळी शेवटचा श्वास घेणार, किंवा शेवटचे आपल्या आयुष्याचे दिवस असतील, किंवा येणारे आपले दिवस असतील, त्यावेळी त्यापेक्षा कितीतर बेटर आपली लाईफ असणार आहे. का? तर परमेश्वर 1 पटीनं परत नाही करत, पुष्कळ पटीनं परत करतोय. हालेलुया. 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 हा, पुढे वाचा, आता पुढे वाचा. कारण त्याला किती? हालेलुया. पहिला कदाचित 14, 7 आणि 7 14 असते ना, पहिला 7,000 असतील त्याच्याकडे. परंतु जसं आपण वचन वाचलं मत्ते 10:22 मध्ये, की माझ्या नावामुळे तुमचा छळ होईल, त्याच्या बायकोने त्याचा छळ केला, त्याला बोलले, त्याचे मित्र बोलले, परंतु बायबल सांगते जो कोण शेवटपर्यंत उभा राहते तो तारला जाईल. हालेलुया. 7,000 लोक होते, 7,000 मेंढरं कदाचित त्याची निघून गेली, परंतु परमेश्वर किती दिला? साईडच्या व्यक्तीला सांगा 14,000. पुढे वाचा. किती? पहिला 3,000 होते, पण देवा संघ शेवटपर्यंत थांबला. ठीक आहे, मध्ये राग आलाय बघा, वाईट नाहीये, मी म्हणतोय ठीक आहे, अज्ञानाच्या पोटी तुम्ही देवाविरुद्ध राग केला असेल, अज्ञानाच्या पोटी तुम्ही कधी देवाचा द्वेष केला असेल, काही अडचण नाही, देव क्षमा करतोय. हालेलुया. देव क्षमा, तुमच्या सगळ्यांना घाण पाप देव क्षमा करायला तयार आहे, काय अडचण नाही. परंतु प्रियानो, जर मधल्या काळात देवाला जर सोडलं आपण, तर कधीच आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद काम करू शकणार नाही. किती? 6,000. किती उंट? म्हणा 6,000. पुढे वाचा. 1,000 बैलांच्या जोड्या. 1,000 बैलांच्या जोड्या म्हणजे 2,000 झाले. म्हणजे पहिल्याच्याकडे 500 जोड्या होत्या. बघा, मी योबाची सुरुवात आणि योबाचा शेवट सांगत आहे. मध्ये त्या जीवनात काय घडलं, आपण ख्रिस्ताकडे आल्यानंतर काय होतंय, आणि ख्रिस्तामध्ये असल्यानंतर काय होतंय, आणि आपला शेवट कसा आहे मी तुम्हाला सांगत आहे. आणि योग तर तुमच्या माझ्यासारखा आशीर्वादित इतका नव्हता, त्यासाठी देवाचं येशूचं रक्त नव्हतं, त्याला अधिकार नव्हता अब्बा बाप्पा हाक मारण्याचं. तुम्हाला मला अब्बा आणि बाप्पा हाक मारण्याचा अधिकार आहे. किती धन्य, किती आशीर्वादित आपण आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. मी तुम्हाला सांगत आहे कसा त्याचा शेवट केला परमेश्वर. 1,000 गाढवे होते. 1,000 म्हणजे पहिला 500 होते, आता किती दिला परमेश्वर? हालेलुया. 16, 14, 1,000, 1,000. बघा पुढे काय लिहिले? आणि त्याला 7 मुलगे व 3 मुली झाल्या. हालेलुया. 7 आणि 3 किती? 10. कदाचित पहिला अर्ध होतं, आता जेवण जास्त दिलं. आणि पुढे वाचा आता. आणि त्याने पहिलेचे नाव येबिमा, दुसरीचे नाव कसिया, तिसरीचे नाव केरेन ठेवले. हा, वाचा पुढे. आणि सर्व देशात योबाच्या मुली इतक्या सुंदर बाया नव्हत्या. लक्ष देऊ नाही का? जर मुली झाल्या तर देव पत्नी पण दिला, आकाशातनं पडणार नाही. आणि लक्ष देऊ नाही का, याचं कसं असतंय, लेकरू कसं दिसणार त्याच्या आई वडिलांवर निर्भर असते. मग त्याच्या मुली इतक्या सुंदर आहेत, समजाले तर परमेश्वर योबाला किती सुंदर पत्नी दिला असेल. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते त्याच्या मुलीसारख्या सुंदर मुली पूर्ण देशात नव्हत्या. हालेलुया.
देवाचा आशीर्वाद धनवान करतोय, त्याबरोबर दुःख कधी देत नाही प्रियांनो. जर मी शेवटपर्यंत परमेश्वरावर उभं राहतोय, जर मी कधी देवाला हे म्हणत नाही देवा मला काय मिळणार, आणि फक्त देवाचा आराधना करतोय. 18 वर्ष ती देवाची आराधना करायला लागल्या. तिने कधी प्रश्न केला असेल नसेल मला माहिती नाही प्रियांनो. आज तुमच्या माझ्याकडे बायबल आहे, हे बायबल आपलं विश्वास आहे. त्या बाईकडे बायबल नव्हतं 18 वर्ष, समजायले, आणि तिथं लोकांना अधिकार नव्हता. कोण पण जाऊन नियमशास्त्र उघडायचं कुणाला अधिकार नव्हता. आज तुम्ही आणि मी, आपल्याला आपण खचलो की आपण बायबल उघडून बघू शकतोय आणि त्या वचनामध्ये वाचलं आपला विश्वास येतो आपल्यामध्ये. हालेलुया. त्यावेळी तसं नव्हतं, तरी पण ती स्त्री प्रामाणिकपणे 18 वर्ष. तुम्ही आणि मी किती वर्ष देवासाठी सहन करायला लागलो आणि किती सहन केले, हे वाया नाही गेलं. हालेलुया. साहित्य सांगा वाया गेलं नाही, वाया गेलं नाही, वाया गेलं नाही. ख्रिस्तामध्ये तुमचे श्रम, तुमचा त्याग, तुमचा पैसा वाया गेला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव किती देणार? पुष्कळ पटीनं. 1, 2, 3% विषय नाही, पुष्कळ पटीनं. पण कधी? ज्यावेळी मी देवासंग शेवटपर्यंत उभा राहतोय, ज्यावेळी मी असे लोक जे माझ्या अवतीभोवती आहेत, जे लोक मला प्रवृत्त करतात देवाला सोडण्यासाठी, पण सगळ्याला लात मारून बाहेर काढतोय आणि म्हणतोय खाय पिणू दे, परमेश्वरला मी सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं काम आहे तुम्हाला वचन सांगणं, समजाले. तुमचं काम आहे की बेंटेक्स घ्यायचं का सोनं घ्यायचं आहे, काय एक्सचेंज करणार तुमच्यावर आहे. जर तुम्ही अन्यायी व्यक्तीकडे बघून, जगातल्या लोकांचे घर गाडी बंगला बघून जर देवाचा मार्ग सोडताय, जर तर तुम्ही सोन्याच्या जागी बेंटेक्स घेतला, अनेक दिवस अडचणीत येणार. परंतु तुम्ही जर शांत राहताय, समजाले. सोन्याची एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, त्याची किंमत वाढत जाते आयुष्यात. कधी आणि कधी, समजाले, सोन्याची किंमत कधी पडणार नाही, ती वाढत जाणार. जे आपल्या संग परमेश्वर आहे ना, आज ठीक आहे, आज लोकांना देवाची किंमत कळत नसेल, पण बायबल एक असा काळ येईल ज्यावेळी लोक अपेक्षा करतील देव माझ्यासंग बोलावं, देव त्यांच्यासंग बोलणार नाही. त्याचं कारण ती मंडळी उचलली जाईल. देव सोनं आहे, देवाची किंमत वाढत जाते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहूया. किती लोकांना समजलं? काय देणार? पेत्र म्हणला देवा काय? पुष्कळ पटीनं, पुष्कळ पटीनं. 1000 सोडलायस 2000 देतो, समजाले. 1200 सोडलायस 2400 देतो तुला, काय अडचण नाही. परंतु एक अट आहे की शेवटपर्यंत थांबायचं. हालेलुया. एक नोकरी सोडला देऊन टेन्शन घ्यायचं नाही. मी सुरुवातीला सांगितलं ना, पृथ्वी कुणाला दिलाय? परमेश्वर. कुणाला दिलाय? विसरला तुम्ही, आपल्याला नाही. त्याविषयी मी सेल्फिश आहे, ते माझं आहे. हालेलुया. पृथ्वी कुणाला दिलाय? परमेश्वर. विश्वासानं म्हणा, विश्वासानं म्हणा. काय लोक कन्फ्युजन मध्ये अजून. मी तुम्हाला फक्त हसण्यासाठी, उत्तेजनासाठी बोलत नाही. हे तुमचं अस्तित्व आहे. बायबल जे सांगते तुमच्याविषयी ते आहे, ते मी तुम्हाला सांगाले. मी काय नवीन तुम्हाला सांगत नाही, माझ्या मनाचं नाही. जे यात दिले ते सांगाले. मी म्हटलं ना, बिरंगी आंटीला जर आज फोन आला की काय तुमचं नाव परत विसरलो मी, काय होतं? कृष्णाबाई. वाटणी बिटणी काय करायची नाही, आजपासून सगळं शेत तुझं. कृष्णाबाई आणि कृष्णाबाईचं घर आनंद करलं का? एकर आपल्या नावावर झाले. हालेलुया. पण मला सांगा, परमेश्वर, मनुष्याचा शब्द महत्वाचा आहे का देवाचा शब्द महत्वाचा आहे? समजायले. देवाचं वचन काय की सगळं नाहीशील पण यातलं काना किंवा मात्रा. तर हे काय देवाचा शब्द आहे ना, यातलं काना किंवा मात्रा. मग जर देवानं बॉन्डवर लिहून दिले, बॉन्ड आहे देवाचा आपल्याला. 1 एकर दिला नाही परमेश्वर, 2 एकर. देव म्हटला, काय म्हटलं आदामाला? सगळी पृथ्वी. आदामानं गमावलं. परंतु ख्रिस्तामध्ये ज्यावेळी येशू क्रूसावर गेला, त्यानं सगळे अधिकार आपल्या स्वतःकडे घेतले आणि ते अधिकार कुणाला दिले? तुम्हाला आणि माझा अर्थ. पृथ्वी कोणाची आहे? 7-12 कोणाच्या नावावर आहे? हालेलुया, हालेलुया.